आपण नेहमीच म्हणतो आपल्या आजूबाजूचं वातावरण बघून किंवा एखादं भांडण वगैरे झाल्यानंतर किंवा कोणाचा राग आल्यानंतर त्याचं वर्तणूक बघून आपल्याला पहिल्यांदा हे डोक्यात येतं की आपण सहजच म्हणून जातो किंवा आपले जुन्या माणसं जे आहेत आजी आजोबा काका वगैरे हे सगळेच म्हणतात की एखाद्याच्या मारलेला जे वन आहे किंवा मारलेला आपण विसरतो, पण कुणाचे शब्द किंवा कुणाचा अपमान ते शब्द आपण कधीच विसरत नाही आणि ते मनाला आपल्याला इतके लागून जातात ना की ते आपल्याला वारंवार दुःख देतात आणि तो अपमान आपल्याला नेहमी नेहमी आठवत असतो. आणि हे अपमान केल्यानंतर जो पुढचा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन आलेलं असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर सांगा मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला आज येऊया आपल्या मुद्द्यावर. जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की मला काही विचार पडतात, काही माझ्या मनाला लागतं किंवा आजूबाजूच्या वातावरणानुसार मला काही जाणवल्यास मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला मी ते सांगते. तर आज मला बोलायचं होतं अपमान या शब्दाबद्दल. अपमान हा कुणाचा झाला आहे का? हो, प्रत्येकाचाच अपमान होतो. आणि काही अपमान असे पण असतात ज्या अपमानातून आपण शिकतो. म्हणजे काही अपमान आपल्याला असे मनापर्यंत लागतात की त्यातनं आपण शिकतो. आणि काही अपमान असे पण असतात जे शब्द आपल्याला मनाला लागून जातात आणि आपण तिथं नैराश्य होतो. पण मी हे तुम्हाला आज सांगणार आहे की एखाद्याचा जर आपण अपमान करत असाल तर तिथं त्याचं तर तुम्ही अपमान करताय, पण त्या ठिकाणी हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का? ज्यावेळेस आपण एखाद्याचा अपमान करतो ना त्यावेळेस आपण जे आपला सन्मान आहे ना तिथं आपण गमावतोय. हे तुम्ही लक्षात ठेवा. कसं होतं ना, एखादा व्यक्ती आपल्याला पुढं बोलून जातो, पण त्याच्या लक्षात हे कधी येत नाही की आपण त्याचा अपमान करतोय, पण त्याच्या नजरेमध्ये आपण कमी होतोय. म्हणजे विनाकारण एखाद्या कारणानुसार तुम्ही जर कुणाला बोललास तर त्याला मान्य होईल की त्याला चूक कळेल, पण विनाकारण काही चूक नसताना एखाद्याला टोमणे मारणे, एखाद्याला अपमानकारक तुम्ही बोललात तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्याकडून असं होत असेल ना तर तुम्ही त्याचा अपमान तर करतच आहात, पण त्याचबरोबर तुम्ही तिथं तुमचा सन्मान गमावताय. त्याच्या नजरेमध्ये तुम्ही तुमची किंमत कमी करून घेताय. कारण ज्यावेळेस आपल्याला कुणी विनाकारण बोलतं ना त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या हृदयापर्यंत लागतात, आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि नंतर काय होतं, त्या माणसाबद्दल जे आपल्याला प्रेम आहे, आपुलकी आहे ते थोडीशी कमी होते. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की म्हणजे माझी काही चुकी नसताना ह्या माणसाने मला किती काय काय बोललं ना. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला नेहमीच थोडासा राग किंवा मग त्या माणसाशी आपल्याला अबोला असं करावं वाटतं. त्याची जशी आपण अगोदर इज्जत करत होतो, जसं आपण त्यांना मान देत होतो त्यानुसार आपल्याला ते करावंसं वाटत नाही. आणि हे सर्वांसोबतच होत असेल. आणि कुणासोबत जर अशी कधी घटना घडली असेल ना तर मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की एखाद्याने तुमचा कारण नसताना किंवा एवढी मोठी चूक नसताना तुमचा एवढा अपमान केला, तुम्हाला काय काय हे बोललं आणि ते बोलणं जे आहे जे तुम्हाला तुमच्या मनापर्यंत लागलेलं आहे आणि ते तुम्हाला विसरू देत नाही की ज्यावेळेस आपण त्या माणसाला बघतो ना त्यावेळेस आपल्याला जे घटना घडली होती ते सगळं आठवतं आणि आपल्याला त्या माणसाबद्दल राग येतो. तर अशा काही घटना असेल तर मला नक्की सांगा तुम्ही. आणि मला हे सांगायचं होतं की प्रत्येक गोष्टीला एखाद्याला आपण घालून पाडून
बोलू नये, कारण की त्या बोलासोबतच आपण आपलं जे सन्मान आहे ते गमावत आहोत, त्या नजरेमध्ये त्याच्या गमावत आहोत. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे ना, कुणी एखाद्याचा मार जे हे आहे ते विसरून जातो, पण एखाद्याचे शब्द हे मनाला जसं म्हणतात ना, बाण लागतं त्याप्रमाणे तो तीर जो आहे तो आपल्या मनामध्ये लागतो, आपल्या हृदयाला आपल्याला कुठंतरी दुःख होतं आणि ती गोष्ट आपल्याला विसरत नाही. तर मला हे तुम्हाला आज सांगायचं होतं की एखाद्याला बोलताना किंवा एखाद्याला काही सांगताना हे तुम्ही जेवढं होतं तेवढं सौम्य शब्दामध्ये पण सांगू शकता, जेणेकरून त्याला त्याचं वाईट वाटणार नाही किंवा त्याला राग येणार नाही आणि तो दुखवणार नाही. हे आपल्याला पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण त्याचा अपमान करत असू ना, त्यावेळेस लक्षात ठेवा मैत्रिणींनो की आपण आपला तिथं सन्मान गमावतो आहे. कारण ह्या घटना जसं मी म्हटलेलं आहे सगळ्यांसोबतच होतात, माझ्यासोबतही घडलेल्या आहेत. आणि याच्यामधून मला असं वाटलं की तुम्हाला मी हे सांगावं की एखाद्याला जर आपण अपमान करतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा हे जे अपमान आहे ते आपल्यावरच येणार आहे, कारण की तिथं आपण आपला मान सन्मान गमावणार आहोत. तर ह्या छोट्या व्हिडिओमधनं मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की एखाद्याला बोलताना, त्याचा अपमान करताना आपल्याला विचार करायचा आहे की याचं मन तरी दुखणार नाही किंवा याचा परिणाम त्याच्यावर किंवा आपल्या नात्यावर तर होणार नाही, हे नक्की विचार करा. आणि मगच तुम्ही एखाद्याला बोला, समजावून सांगा, ते पण अपमान न करता. तर ही गोष्ट जर तुम्हाला पटत असेल, या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे, जे छोटीशी टिप सांगितली आहे, जर तुम्हाला पटत असेल, तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.